पवारांचं घर फोडणाऱ्या तटकऱ्यांचंही घर फुटलं, जे पेरलं तेच उगवणार, जितेंद्र आव्हाडांचा जहरी वार. अजित पवारांनी 2019 साली जे बंड केलं त्यामागे सर्वात मोठा हात होता तो सुनील तटकरे यांचा. त्यांनीच पवार यांचं घर आणि कुटुंब फोडलं होतं. आता त्यांच्या घरातही तेच सुरू आहे असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांच्या वयावर तुम्ही सारखे बोलता, आता तुम्ही काय आंबेगाव ते भेटी मॅरेथॉन धावता की काय, असं म्हणत आव्हाडांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की तटकरे साहेबांनी तुम्हाला काय कमी केलं? अहो, तुमच्या घरात सगळी मंत्रिपदं दिली आणि आता तुम्ही शरद पवार यांच्यावर बोलता. आज तुमच्याकडे असलेल्या ऐश्वर्य प्रतिष्ठा कोणामुळे मिळाली? तर शरद पवार यांच्यामुळे मिळाली. मला आश्चर्य वाटतं तटकरे यांचं. मैत्रीसाठी मला सोडून त्यांनी मुलीला पालकमंत्री केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं की तुला रायगडचं पालकमंत्रीपद द्यायचं होतं, पण ते अजित पवार यांच्यामुळे शक्य झालं नाही. मैत्रीला जागले दादा. 2019च्या अजित पवारांच्या बंडात सर्वात मोठा हात होता तो सुनील तटकरे यांचा. आता त्यांच्या घरातही तेच सुरू आहे. मला आश्चर्य वाटतं तटकरेंचं. आजही काय बोललेत साहेबांविरुद्ध. तटकरे साहेब, तुम्हाला माहिती आहेत का त्यांच्या घरात पदं किती होती? ते स्वतः, त्यांची मुलगी, मुलगा, पुतण्या, भाऊ, अजून काय पाहिजे तुम्हाला? अहो, मला पालकमंत्री न करता त्या पोरीला केलं दादांनी मैत्री खातर. आणि तेव्हा एकनाथ शिंदेनी मला बाजूला घेऊन सांगितलं की जितेंद्र, तुझ्या मनात माझ्याबद्दल राग ठेवू नको. मी पक्ष मीटिंगमध्ये सांगितलेलं की मला रायगड हवंय, मला पालघर नको. कारण का पालघर तुला जावं अशी माझी मनापासूनची इच्छा होती, पण दादांनी विरोध केला. दादा म्हणाले पालघर तुम्हाला घ्या, मला रायगड पाहिजे. कारण का मित्राला दिलेला शब्द पाळणारे दादा आहेत. पाळला ना ते शब्द, आधी तिला दिला ना ते. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण तेव्हा तुम्ही साहेबांबद्दल बोलता तेव्हा तुमच्या हे गणित लक्षात येत नाही की आपण काय काय कमवलं, काय काय घेतलं. इतका ऐश्वर्य, इतकी प्रतिष्ठा कोणामुळे मिळाली? या माणसामुळे. प्रफुल्ल पटेल नाव घेऊन बोलतो, कोणी बोलणार नाही. मला काय 2004 साली साहेबांच्या मागे लागला होते की चलो बीजेपी में जाएंगे, चलो बीजेपी में जाएंगे. साहेब कधी बाहेर बोलत नाहीत, हा त्यांचा चांगुलपणा आहे. पण आमच्यासारखी फटकळ माणसं बोलतात, कारण का समाजाला कळलं पाहिजे काय परिस्थिती होते. 2014 नंतर 2019 पर्यंत या पक्षातले जे नेते तिथे गेलेत, तो प्रत्येक जण सांगायचा सकाळी येऊन, साहेब चला ना बीजेपीत जाऊया, साहेब चला ना बीजेपीत जाऊया. साहेब कधी जरी महिन्यात 2 महिन्यात जर मूडमध्ये असले तर सांगायचे, जितेंद्र ही माणसं तुमच्याबरोबर आहेत, तुम्ही कशाने रडणार तुमच्या या बीजेपी बरोबर. आणि त्याच्यातले एक सुनील तटकरे होते. तुमच्या मनात हे होतंच. 2019च्या बंडामध्ये जरी तुम्ही सर्व रोखला होतात, तरी 2019च्या बंडामध्ये सर्वात मोठा हात अजित पवारांना वेगळ्या मार्गावर घेऊन जाणारं जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते सुनील तटकरे आहेत. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे घर फोडलं तुम्ही, हे घर फोडलं. मला आज महाराष्ट्राला एवढंच सांगायचं आहे, तटकरे साहेब तुम्ही घर फोडलं. आज तुमच्या घराची काय स्थिती आहे? आज तुमच्या भावाभावामध्ये काय होत आहे? सख्या बहीण भावामध्ये काय होत आहे? तुम्ही जे पेराल तेच घरामध्ये उगवेल, एवढं लक्षात ठेवा. नियतीचा खेळ आहे, तो कोणालाही चुकलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.